नमस्कार मंडळी, मी दिव्या. आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आम्ही कोपरगावला आलो होतो कारण की आमच्या घरचं भाऊबंधांचं लग्न होतं. त्याच्यामुळं म्हटलं एक नवीन साडी घ्यायची होती मला. आणि ही स्कूटी खूप दिवसाची ना आम्ही घेतली होती, पण त्यावेळेस एकच दिवस चालली आणि तिचा ना चार्जिंग पॉईंट खराब निघला होता, म्हणून ती ना चार्जिंग नव्हती होत, म्हणून आम्ही तिला रिपेअर करायसाठी आणलं होतं. म्हटलं आता तोपर्यंत आपली साडीची खरेदी चालेल, तोपर्यंत म्हटलं इकडं आपली स्कूटी रिपेअर होऊन जाईल, जाताना मग आपण घेऊन जाऊ. थोडा वेळ तिथे रिपेअरिंगला टाकली, त्याच्यामुळे आम्ही थोडा वेळ तिथं पण टाइमपास झाला थोडा, कारण की आम्ही थोडं गाड्यांचे मॉडेल वगैरे बघितले. खूप छान छान गाड्या होत्या नवीन फीचरच्या आणि खूप इम्पॉर्टंट गाड्या पण होत्या तिथे. आणि बसलो थोडा वेळ तिथं, टाइमपास झाला. आणि मग थोडा वेळ तिथं मग त्याचे पार्ट वगैरे खोलले, कसे खोलायचे वगैरे मिस्टरांनी बघून घेतलं की कसं खोलायचं आहे, कधी जर काही प्रॉब्लेम आला तर ते पण जाणून घेतलं की मग ते बघणं पण खूप गरजेचं असतं, कारण मुलं कायमच थोडं आदळआपट करतात आणि खराब झाल्यानंतर कायम आपण घेऊन जाणं शक्य होत नाही. त्याच्यामुळे काही गोष्टी बघून घेतलेल्याच योग्य ठरतात. त्याच्यामुळे आम्ही थोडा वेळ थांबलो, मी थोड्या गाड्या वगैरे बघितल्या. जानूला पण सायकल बघायची होती, म्हटलं त्यावर आपण सायकल वगैरे बघू, पण सायकलींची प्राइसच इतकी जास्त होती ना की ते ऐकूनच शॉक झाले मी. एवढे एक छोटीशी सायकलची पण किंमत 1900, 2000, 2300, 2500 अशी होती. आणि खूप म्हणजे खूपच जास्त प्राइस होती. त्याच्या खूपच जास्त प्राइस सांगितलं होतं त्यांनी. आणि मग आम्ही काय थोडा वेळ थांबलो आणि मिस्टरांनी ते कशी खोल फिटिंग वगैरे करतात ते पण बघून घेतलं थोड्या वेळ. मी त्यांना म्हणत होते की चाललं लवकर, पण ते बोलले थांब आता बघूनच घेऊ ते मला कशी खोल फिटिंग वगैरे करताय, कसं काय. खूप छोटी बॅटरी वगैरे होती आणि जास्त काही नव्हतं झालेलं. मध्ये त्याच्या वायर्स ना थोड्याशा तुटलेल्या होत्या, मग ते त्यांना जोडून वगैरे दिल्या. चला मंडळी, आता आम्ही चाललोय साडी घ्यायची घरी लग्न की लग्नासाठी साडी घ्यायची. झालं तुमचं लोकल फायनली आम्ही साडीच्या दुकानात पोहोचलो. खूप सुंदर असे कलेक्शन होते, पण मनात भरण्यासारखी एकही साडी वाटत नव्हती. आणि त्याच्यानंतर मला ही आकाशी कलरची साडी ना खूप आवडली. थोडं त्याच्यावर डिझाईन वगैरे आणि थोडी प्लेन होती. मला जास्त बटबट साडी नाही आवडत, त्याच्यामुळं मग मी हाच कलर चॉईस केला. आणि तुम्हाला कशी वाटली साडी मला कमेंट करून नक्की सांगा. मग काय खरेदी पूर्ण झाली. अहोंनी तोपर्यंत बिल वगैरे केलं. बिल करूपर्यंत मी तोपर्यंत मुलांसाठी ना काही कपडे बघत होते. खूप छान कलेक्शन होतं मुलांचं. हॅलो एव्हरीवन, नंतरचा शूट घ्यायला टाईम नाही भेटला. अजून मी काही नानींना साडी नाही दाखवली. आता मी त्यांना साडी दाखवणार आहे, पण तिकडून आलो टाईम नव्हता भेटला. त्यांना बोलून आणते मी. आता थोडं गायांचं काम आवरून घेतलं, मशीन लावून दिलं. आम्हाला लवकर जायचं आहे ना कार्यक्रमाला, आज जागरण वगैरे. जानूची गाडी नीट करून आणली तर जानू इतका मज्जा करून राहिला. बस आमच्या नानींचं कांदे सोलायचं काम चालू आहे. खराब कांदे नीट करते. पडला का रेडिंग करतोय तू? वार येते, वार येते. भरी वाळ आहे आता. एक गाडी भरायची ना अजून. हा नको ना, काय करतोय यातनं? भांडण नका करू. नानी कांदे भरू लागत होता, कांदे भरू लागत होत नानीला. गाय पिळून घेते, वारं थोडं सुटलेलं आहे. मशीन लावून दिलंय मी, आता मशीन चेंज करते आता.
दूध घालून येऊपर्यंत म्हटलं आता रेडी होऊन जावं पटकन. आज आमच्या नानी शूट घेत होत्या, व्हिडिओ नानीकडे काढायला दिला होता आणि मी साडी प्रिपेअर केली. आणि मग काय नानींना साडी दाखवायची पण बाकी होती. मग म्हटलं नानींना पण साडी पटकन दाखवून घ्यावं. म्हणजे मग आम्हाला खूप टाईम झाला होता जाण्यासाठी, रात्री 7:45 वाजून गेले होते. मग सासूबाईंना साडी दाखवायची राहिली होती, साडी दाखवायची. पटकन नानींना साडी दाखवून घेतली. साडी त्यांनाही फार आवडली, पण त्यांचा विषय एकच होता की तू खूप साडी जड घेतलेली आणि ती मुळात काही एवढी जड वाटत नव्हती आणि खूप फॅन्सी आणि म्हणजे थोडे असं पार्टीवेअर पण वाटत होती. आणि स्काय कलर असल्यामुळं तो जास्त उठून दिसणार होती. तुम्हाला पण अशा साड्या आवडत्या का मला कमेंट करून नक्की सांगा. आणि ब्लॉग आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि इकडे बघा आता आमचा छोटा जानू आहे ना, त्याने पूर्ण तोंड वगैरे भरवून घेतलेलं होतं. मी मेकअप करत होते तो वेळेस माझा गंध म्हणजे काढून त्याने गंध वगैरे त्याच्या हाताने लावला आणि तोंडाला आहे ना पूर्ण बुडी शेवणे ना मारुती झालं होतं. आणि बघितलं किती मोकडतोय, खूप मस्ती करायला लागती त्याला.